किल्ले शिवनेरीवरील कार्यक्रमादरम्यान भाजपच्या आशा बुचकेंकडून सुनेत्रा पवारांचा अपमान, सुनेत्रा पवारांना धक्का दिल्यासह शरद सोनवणेंकडून माईक हिसकावल्याचा व्हिडिओ व्हायरल। बुचकेंच्या वर्तवणुकीमुळे फडणवीसांचीही नाराजी। फरार आरोपी कृष्ण आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला, आमच्या जीवाला धोका। कृष्ण आंधळेला अटक करा। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय देशमुख यांचा धक्कादायक खुलासा। 6 महिन्यात मिळालेली माहिती सीआयडीला दिली। परळीत महादेव मुंडेंचा मुलगा प्रणवला मारहाण, 2 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। 2 वर्षापूर्वीच महादेव मुंडेंची हत्या झाली होती। रोहित पवारांकडून केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या टीडीपी पक्षाशी संबंधित नेत्याकडून बीएसआर कंपनीला कर्ज घेतल्याचा आरोप, तर राजकीय दृष्टीने आरोप होत असल्याचं टीडीपीचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरेंना पूर्वकल्पना होती। 26 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटले होते। बैठकीत दादांनीच तटकरेंना विलिनीकरणाची कल्पना दिली होती, सूत्रांची माहिती। विलिनीकरणानंतर पक्षाची जबाबदारी अजित पवारांना देऊन शरद पवार राजकारणातून अलिप्त होणार होते। मात्र पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्याचा दादांचा आग्रह होता, सूत्रांची माहिती। ठाण्यात राहुल गांधींविरोधात निदर्शनं, भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, तर शिंदेच्या शिवसेनेकडून प्रतिमेला जोडे मारत तीव्र संताप। एआय समिटमध्ये काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध। मंत्री दादा भुसेंकडून संजय राऊतांविरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे। 178 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरून राऊतांची माफी, भाजपात गेलेल्या अद्वै हिरेंवर खापर फोडलं। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यासह नाशिकच्या सटाण्यात अवकाळी पावसाची हजेरी। उन्हाळ्याच्या तोंडावर हवामानात मोठा बदल। 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। विष दाखवून अंडाशय तस्करी करणाऱ्या 3 महिलांना अटक। मुख्य सूत्रधार महिलेच्या घरातून संशयास्पद इंजेक्शन आणि कागदपत्र जप्त। वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस।